माझं माहेर तेर, संत गोरा कुंभारांचं तेर. बरं बरं बरं. हा, धाराशिव जवळ 20 किलोमीटर वरती आहे. तुमच्या हातचे कुठले पदार्थ दादांना खूप आवडतात? दादांना साबुदाण्याची खिचडी आवडते, माझ्या हातची पुरणपोळी आवडते. तरी तुम्हाला एकत्र असं फिरायला जायचं ठिकाण आवडीचं कुठलं आहे तुमचं, जिथे तुम्ही मोस्टली जाता? नाही, कुठेही एकत्र जाणं हेच आमच्यासाठी आवडीचं ठिकाण असतं खरं सांगायचं तर. असं होतं का की अहो जरा येताना हे घेऊन या, असं होतं? नाही, दादांना फक्त साड्या बिड्या खरेदी करायची प्रचंड आवड आहे. हो? आणि ते फक्त सगळ्यांसाठीच, घरातल्या सगळ्यांसाठीच खरेदी करतात साड्यांची. त्यांना फार आवडतं. तुम्ही रागवलाय हे त्यांना कसं कळतं? तुमची अशी काही म्हणजे असं असतं का काही म्हणजे म्हणजे काय, कारण काय आपली आपली एक रागवण्याची एक पद्धत असते. पण सगळं ते आता मुलं सगळी समजदार आहेत. त्यांना आजकालच्या मुलांना सगळं कळतं काय करायला पाहिजे. बरोबर आहे. पण त्यांना धाक कोणाचा जास्त आहे, बाबांचा काहीच? बाबांचा. तू तर सगळ्या महाराष्ट्राला आहे. मी ईश्वराला मानते. एक शक्ती काहीतरी असते, ती सतत आपल्या पाठीशी असते. माझं असं म्हणणं आहे. मी स्पिरिच्युअल आहे. नमस्कार, माझं नाव संकर्षण कराडे. आज मी आहे पुणे शहरामध्ये. आज रात्री 9:30 वाजता माझ्या नाटकाचा प्रयोग आहे. हा झाला माझा पुण्यात येण्याचा उद्देश, पण आज पुण्यात घडलं काय ते तुम्हाला सांगतो. मी असं जरा मॉर्निंग वॉक करत करत असा रस्त्याच्या बाजूने जात होतो. इतक्यात भरधाव वेगाने जाणारी एक मोठी गाडी थांबली आणि मला आवाज आला, ओ माहेरची माणसं, ओळखलं की नाही? जरा चमकून पाहिलं, म्हणलं अहो तुम्हाला कोण नाही ओळखणार, तुम्ही सुनेत्राताई पवार आहात, तुम्हाला कसं नाही ओळखणार, पण तुम्ही मला अशी हाक कशी काय मारली? त्यामुळे कमाल करता, माहेरच्या माणसाला अशी हाक नाही मारायची तर कोणाला मारायची? मग विषय निघाला गप्पांचा आणि मग थेट गप्पा मारायला त्यांच्या घरी आलेलो आहे. आणि माहेरच्या माणसाकडे आल्यामुळे मी जरा तब्येतीतच बसलोय. तर गप्पांना सुरुवात करूया. नमस्कार. नमस्कार. कशा आहात तुम्ही ताई? मस्त. आज आपली अशी अचानक छान भेट झाली खूप छान वाटलं. आणि गप्पांचा बेत असा आपण ठरवला. सकाळी सकाळीच माहेरची माणसं भेटल्यामुळे मलाही खूप छान वाटलं. हो, छान. बरं बरं, तुम्ही आल्याला आम्हाला छान एवढे पोहे खाऊ घातले, उपमा दिला, चहा कॉफी सगळं होतं. तुम्ही काही खाल्लत की नाही? मी पण केला नाश्ता. केलात ना? कारण काय होतं, माझ्या आईवरून मी तुम्हाला सांगतो, घराघरातल्या गृहिणीला सगळ्यात उशिरा खायला मिळतं. तीच सगळ्यात उशिरा जेवते. त्या माझ्या एका मित्राने फार छान 2 ओळी लिहिल्या होत्या की तुम्हाला कविता आवडतात म्हणून सांगतो. हा, त्यांनी असं लिहिलं होतं की ठेव बाजूला तुझ्यामधला देव आई, ठेव बाजूला तुझ्यामधला देव आई, सगळे जेवले तूही आता जेव आई. तर असं ते आहे. म्हणून मी तुम्हाला विचारलं, खाल्लत ना तुम्ही? नाही, तुमचा नाश्ता झाल्यानंतर मी केलाय नाश्ता. किती छान. वा, काय म्हणताय, सध्या धावपळ वाढली आहे ना? जरा वाढली आहे. एकदम बदललं का रुटीन तुमचं? हा, थोडंसं बदललंय. म्हणजे अगदी सकाळपासून आता प्रचाराच्या निमित्तानं बाहेर पडावं लागतं. बाहेर पडावं लागतं, बरोबर. पण आज मी तुम्हाला पॉलिटिकल काही प्रश्न विचारणार नाही. तुम्हाला तो अँगल मी कुठेही आपल्या गप्पांमध्ये असणार नाही. आपण छान एकंदरीत जरा जनरल गप्पा मारूया, चालेल ना? धाराशिवच्या काही आठवणी अजून आहेत का हो, की आठवतात? अरे, असणारच ना. ते शेवटी माहेर आहे म्हटल्यानंतर अगदी लहानपणापासूनच्या आठवणी आहेतच. कोण कोण असतात आता तिकडे? तिकडे आता माझे मोठे भाऊ असतात, त्यांची मुलं असतात, आणि माझ्या बहिणी पण आसपासच दिलेल्या आहेत. काही उस्मानाबाद म्हणजे धाराशिव मध्येच असतात. जाणं येणं होतं कधी? जाते मी मधून मधून, जसा वेळ मिळेल तसा मी जाते. मग आता उन्हाळ्याचा सीझन, आंब्याचा सीझन म्हटलं की एक काही आठवणी असतात जुन्या, तशा काही आहेत? हो, खूप आठवणी आहेत. कारण उन्हाळा म्हटलं की सुट्ट्या असायच्या आणि आंबे असायचे. आमची मोठी आमराई होती, त्यामुळे आमच्याकडे सगळी आमची फॅमिली, माझ्या वडिलांची, भावांची पण सगळी फॅमिलीज यायच्या सुट्टीसाठी. आणि आमच्याकडे म्हणजे मोठं म्हणजे कुटुंब असल्यामुळे सगळेच तिथे सुट्टीला यायचे. संत गोरा कुंभाराची जत्रा असायची, आता एप्रिलमध्ये आता ती असेल, तर त्या निमित्ताने सगळेच एकत्र यायचे. 15 दिवस. धाराशिव मध्ये नाही, तेरमध्ये. तेरमध्ये. माझं माहेर तेर, संत गोरा कुंभारांचं तेर. बरं बरं बरं. हा, धाराशिव जवळ 20 किलोमीटर वरती आहे. तसंच एक ताडकळस नावाचं गाव आहे ना धाराशिव? नाही, ताडकळस नाही, काय मी त्या गावाचं नाव विसरलो. तिथला आंबा आमच्या घरी यायचा, कारण तिथे आमचे नातेवाईक राहायचे. केज, उस्मानाबाद, म्हणजे आता ते धाराशिव सगळं झालं, पण तिथे आमचे नातेवाईक असायचे, तर ते पोत्यांनी आंबा पाठवायचे. आमच्याकडे पण असे पोत्यांनी आणि ढिगाणी, म्हणजे सगळं घर पुरायचं नाही आंबे पिकवायला, इतके आंबे असायचे पूर्वी. एका खोलीमध्ये नुसता घमघमाटच असायचा. म्हणजे आंब्याच्या दिवसात अख्ख्या गावातच घमघमाट असायचा म्हणजे आंब्याचा. एवढे आंबे असायचे. बरोबर. ती उन्हाळ्याची एक वेगळीच मजा असायची, कारण जत्रांचा सीझन असायचा. आमच्याकडे जे टुरिंग टॉकीज यायच्या,
अच्छा. आणि त्याचं एक एक खूप सगळ्यांना एक त्याचं आकर्षण असायचं. बरोबर. त्यामुळे सगळे त्याच्या एक नादात असायचे. संध्याकाळ झाली की अगदी थिएटरमध्ये जायचं आणि सिनेमा बघायचा. तंबूतला सिनेमा त्याचं एक आकर्षण असायचं. आता बदललंय ते खूप. पण अजूनही तंबू येतात आमच्याकडे. काही ठिकाणी आहेत ना, बरोबर आहे. पण मला एक आठवण आहे, धाराशिवला जेव्हा मी माझ्या आजीच्या बहिणीकडे यायचो ना, तेव्हा तिथे 17 दिवसाला पाणी यायचं, 15 का 17 दिवसाला. आणि ते ना म्हणजे चमचा भरून ठेवायचे. नाही, आता तर असं पाण्याच्या परिस्थिती सुधारलेली आहे, पण सुरुवातीपासूनच तो दुष्काळग्रस्त म्हणजे कमी पावसाचा प्रदेश असल्यामुळे पाण्याच्या अडचणी होत्याच. बरोबर. पण आता बऱ्यापैकी सुधारलेले आहेत. बरोबर. अजून काय काय आठवणीत लहानपणीच्या तुम्हाला लहानपणापासून काय व्हावं वाटायचं, किंवा काय शिक्षणाच्या वेळेला तुम्ही असं काही ठरवलं होतं का की हे करीन ते करीन? असं काही ठरवलेलं नव्हतं, पण माझ्या गावामध्ये जेव्हा मी माझ्या गावातच शिकायची तेव्हा 10वी पर्यंत शाळा होती. माझे वडील पाटील होते. माझ्या जन्माच्या आधीपासूनच 13 वाड्या आणि 13 व 13 असं म्हणायचे. आणि माझे वडील मुळात निंबाळकरांचे, धाराशिवच्या. आणि ते त्यांच्या तिकडे आत्यांना दत्तक गेलेले होते पाटलांना. त्याच्यामुळे असं ते मोठं कुटुंब, सगळंच मोठा पसारा. आणि त्यांच्या मावशी जतच्या राणीसाहेब होत्या. अच्छा. तिकडे ते इंग्रजी मॅट्रिक जेव्हा असतं ना ते शिकलेले होते, त्याच्यामुळे गव्हर्नेसकडनं. त्याच्यामुळे त्यांना 8 भाषा वगैरे यायच्या. त्यांना अभ्यास, संगीत सगळाच व्यासंग होता. खूप मोठ्या मोठ्या लोकांचं येणं जाणं असायचं आमच्याकडे. आणि आमच्याकडे माझे वडील तसे आर्य समाजी होते. त्यामुळे आमच्याकडे सर्व धर्म समभाव लहानपणापासूनच आम्हाला सगळ्या जाती धर्मांना मुक्त संचार असायचा. त्यामुळे आमच्या घरामध्ये असं राबता होता, म्हणजे लोकांचा सतत राबता असायचा, सगळ्या थोर मोठ्या लोकांचा. आणि कुटुंबच मोठं असल्यामुळे बाकी नातेवाईक पण यायचे. असं खूप भरलेलं गोकुळ असायचं. पण आता इथेही तसंच आहे ना, इकडे पण? हो. कारण इकडे दादांचा ज्या पद्धतीचा एक जनसंपर्क आहे किंवा लोकांचं जे कनेक्शन आहे तुमच्याशी, बरोबर, ते अगदी त्याच पद्धतीचं आहे की घरात माणसं आहेतच, म्हणजे खूप माणसं. हो. त्याच्यामुळे म्हणजे असे माणसांची सवय लहानपणापासून असल्यामुळे तसं काही मला इकडे नवीन वाटलं नाही कधी कुठेच. बरोबर. पण एक बदल जो तिकडचं इकडे आल्यानंतर झाला प्रामुख्याने, कारण एक कुठला तरी बदल, आता माझी बायको नागपूरची आहे, तर तिला मी गमतीने म्हणतो की तू केलेल्या भाजीमधली भाजी काढली तर त्या तेलात भजे तळता येतील एवढं तेल तू भाजीमध्ये टाकतेस. तर ती मला म्हणायची, अरे आमच्याकडे विदर्भात थोडं तेल आम्ही जरा उष्णतेमुळे जास्त खातो. तर ते असा एक बेसिक फरक स्वयंपाकघरापासून सुरू होतो. तसा कधी जाणवला तुम्हाला एखादा? तसा फारसा नाही, पण शेवटी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती असतात, तशा होत्या. पण मग ते हळूहळू आपण सवय करून घेतो सगळी ठिकाणच्या. आणि आता एक खूप मोठा बदल झालाय. आता तुम्ही स्वतः निवडणुकीला उभे आहात, दगदग धावपळ खूप होते ना? हा, थोडीशी तशी. मी आणि मागच्या अनेक वर्षापासून लोकसभेच्या आणि विधानसभेच्या अनेक निवडणुकांमध्ये जे कोणी उमेदवार असतील घरातले त्यांच्यासाठी मी प्रचार केलेला आहे. त्यामुळे तशा, आणि माझे भाऊ सुद्धा उभे राहायचे पूर्वी. आपल्याला माहिती आहे की डॉक्टर पद्मसिंह पाटील माझे मोठे भाऊ आहेत, तेही इलेक्शनला उभे राहिले की मी प्रचार करायचे. त्याच्यामुळे प्रचार करायची मला सवय होतीच पहिल्यापासूनच. यावेळेला एवढाच फरक आहे की आता माझ्यासाठी मला प्रचार करावा लागतोय. बरोबर आहे, खूप मोठा फरक आहे. पण अजून काय काय घर इथे कोण कोण असतात? या घरी कोण कोण असतं? इथे मी आणि म्हणजे माझंच कुटुंब असतं. कधी माझ्या सासूबाई येतात किंवा कधी नातेवाईक जे कोणी दादांच्या बहिणी वगैरे असतात ते येतात. बरं. पार्थ दादा काय म्हणतात? ते चांगले आहेत, मस्त आहेत. तुम्हाला तुमचं आणि त्यांचं कसं ट्युनिंग आहे? कसं काय गिव्ह अँड टेक? म्हणजे आईचा धाक असा आमच्या घरामध्ये कसं आहे, अजूनही आम्ही धपाटे खातो, तर तसं काय म्हणजे घरातलं ट्युनिंग तुमचं? म्हणजे प्रेमाचं आणि धाकाचं दोन्ही आहे नातं. बर, मला तुमच्या वेगवेगळ्या कामांविषयी पण बोलायचंय, पण ते ओघाओघाने आपण गप्पांवरील तसं हे करत जाऊ. तुम्ही मोबाईल स्वतः वापरता बऱ्यापैकी? हो. खूप वापरणं होतं? बऱ्यापैकी. म्हणजे काय मोबाईल वरती काय रील पाहता? नाही, गरजेपुरतं असतं. म्हणजे फोन वगैरे, मेसेजेस, व्हॉट्सअप आणि कधी इंस्टाग्राम आणि फेसबुक असं थोडंसं सर्फिंग करत होतं. पण मी एक असं पाहिलंय की तुम्ही सगळ्या पक्षातल्या सगळ्या मान्यवरांचे वाढदिवस असले की तुम्ही पोस्ट करता, मग ते कुठल्याही पक्षाचे असले तरी. तुमचं हे जे हे वेगळे पण मला तुमच्या त्या सोशल मीडियाच्या प्रोफाईलवरती जाणवलं. असं कसं काय? म्हणजे तुम्हाला आवडतं का एक शुभेच्छा द्यायला किंवा असं? नाही, आपण म्हणजे सगळ्यांनाच, कुणालाही कौतुक आवडतं. हा तर मूळ स्वभाव आहे माणसाचा. आणि त्याच्या कुठल्या खास दिवशी आपण जर काही शुभेच्छा दिल्या तर
म्हणजे सगळ्यांनाच बरं वाटतं ना, म्हणून आपलं एक चांगली सवय. वा, फारच भारी. मला अजून एक विचारायचं की आता आपण पोहे आणि उपमा खाल्ला, तुमच्या घरात कधी असं होतं का की 4 पोळ्या उरल्या, जरा फोडणीची पोळी करा? हो, होतं ना. कारण सगळ्यांना खरं तर पोळीचा चिवडा सगळ्यांनाच आवडतो, तो मला माहिती असेल तर, किंवा हो. फोडणीचा भात सुद्धा. हो. आणि करतो, आपण सुद्धा करतो, सगळ्यांना आवडतो. पण तुम्ही स्वतः स्वयंपाक वगैरे करता का हो. आता? स्वतः करते ना. तुमच्या हातचे कुठले पदार्थ दादांना खूप आवडतात? दादांना साबुदाण्याची खिचडी आवडते माझ्या हातची, हो का? पुरणपोळी आवडते. हो. अच्छा, तुमच्या हातची पुरणपोळी खूप आवडते. बर, एकदा तुम्हाला सांगतो, त्या आमच्या किचन कलाकारमध्ये अमृता मॅडम म्हणाल्या होत्या की देवेंद्रजी 35 पुरणपोळ्या खातात. त्याचा त्यांना एवढा त्रास झाला की त्यामुळे कुठेही गेले तरी आम्हाला पुरणपोळ्याच येतात. तर आज तसं काही होणार नाही, तुम्ही फक्त आवडते नाही, एवढं फक्त सांगा. आवडते असं हां, म्हटलं बाकी मी. तुम्ही संख्या नाही आम्ही सांगितली, त्याच्यामुळे तो विषय नाही. पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये अहो कधीतरी जरा 10 मिनिटं माझ्याशी बसून बोला, असं कधी म्हणायची वेळ येते? कधीतरी व्हायचं ना पूर्वी, जरा मुलं लहान असताना. कारण मुलांच्या सुट्ट्या वगैरे असायच्या तेव्हा त्यांच्यासाठी वेळ काढावा असं वाटायचं. मग आता मुलं मोठी झाली आहेत. पण तरी सुद्धा आता मला आमच्या घरी म्हणजे नाटकाचा प्रयोग लागला, दौरा लागला की खूप बोलणे खाऊन घरातनं बाहेर पडावं लागतं मला, खूप. की म्हणजे अगदी दामले सरांना कळत नाही का आपला संसार आहे, मग त्यांना वाटत नाही का की तू थोडं घरी राहावं, इथपर्यंत जातं ते. मी तिला म्हटलं तुला प्रशांत दामलेंचा नंबर देतो, तू बोल की इतके प्रयोग का आला होता. तर तसं तुमचं कधी होत नाही का की काय सारखं दौरा बाहेर निघाला, थोडं 10 मिनिटं बसा बोला? कधी कधी होतं ना, त्यांची तब्येत वगैरे जरी समजा कधी नरम गरम असेल तर आम्ही अगदी हक्काने त्यांना म्हणतो की जरा थोडासा आराम करा, थोडं थांबा, किंवा कधी वेळ द्या स्वतःला सुद्धा किंवा आम्हाला सुद्धा. ऐकतात मग तुमचं? नाही, ऐकण्यासारखा वेळ म्हणजे तसं काही कारण नसतील तर मग ते थांबतात. अदरवाईज मग त्यांचं कामं तर एवढी असतात, बरोबर, त्यांना जायलाच लागतं. व्याप खूप मोठा आहे. व्याप खूप मोठा आहे. बरोबर आहे. पण तरी तुम्हाला एकत्र असं फिरायला जायचं ठिकाण आवडीचं कुठलं आहे तुमचं की जिथे तुम्ही मोस्टली जाता? नाही, कुठेही एकत्र जाणं हेच आमच्यासाठी आवडीचं ठिकाण असतं खरं सांगायचं तर. म्हणजे असं काही ठिकाण नाही, ठरवण्यापेक्षा आम्ही आमच्या फार्म हाऊसला जरी आम्ही एकत्र असतो तरी आम्हाला छान वाटतं. आनंद मिळतो. बरोबर आहे. मोबाईल पेक्षा मातीच्या खेळण्यावरती भर द्या असं तुमचं नेहमी म्हणणं असतं, असं आम्ही ऐकलंय. हो. हा काय थॉट आहे, म्हणजे कसं काय? मी एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया अशी या नावाची संस्था चालवते. त्यामध्ये मुख्यतः पर्यावरण संवर्धन, आरोग्य, शिक्षण आणि पाणी वाचवा, पाणी हे करा, प्लास्टिक कमी वापरण्यासाठी ज्या काही पर्यावरणाच्या संबंधित गोष्टी असतात किंवा आरोग्याच्या संबंधित गोष्टी असतात याच्यावरती मी काम करत आलेली आहे 13 वर्षापासून. तर ह्याच्यामध्ये फोरमतर्फेच आम्ही मातीतल्या खेळांची जत्रा नावाचा एक प्रयोग सुरू केला. आणि आपल्याला माहिती आहे की आपले जुने खेळ हे अलीकडच्या मुलांना माहिती नाही. बरोबर. एकतर ग्राउंडची कमतरता आहे, एवढ्या सिमेंटच्या जंगलामध्ये ग्राउंडची कमतरता आहे. आणि मोबाईलमध्ये एवढी, आता करोनानंतर तर एवढी मुलं अडिक्ट झालीत, कारण करोनामध्ये मोबाईल हे साधन शिक्षणाचं पण झालं होतं. बरोबर. त्यामुळे मुलांना आता सहज मोबाईल, आता लहान मुलांना सुद्धा आपण मोबाईल देतो. बरोबर. त्यामुळे मुलं इतकी ऍडिक्ट झाली होती आणि त्या ऍडिक्शनमुळे मुलांना वेगवेगळ्या रोगांना पण बळी पडताना आपण पाहत होतो. त्यातून थोडासा एक विरंगुळा म्हणून किंवा आपल्याला पूर्वीच्या खेळांची माहिती व्हावी, कारण आधी लगोरी, सुरपाट्या ही खेळ माहितीच नाहीत मुलांना, किंवा साधा भोवरा हा सुद्धा कसा हे करायचा माहिती नाही. तर जे काय मातीशी निगडीत खेळ आहेत त्याची जत्रा आम्ही भरवतो. हो का? वर्षातून 2दा-3दा, म्हणजे बारामतीतच ह्या सगळ्या आम्ही आज सध्या तरी सगळ्या गोष्टी करतो. अच्छा. आणि तिथे प्रचंड गर्दी होते. जुनी माणसं, जी जुनी माणसं ती सगळे गोट्या हे सगळे नवीन मुलांना शिकवतात आणि खेळतात, आणि आम्ही मग त्या गोट्या वगैरे त्यांना घरी जाऊन घेऊ जातो. किती भारी. आणि त्यावेळेस त्यांना आम्ही रानमेवा पण खायला ठेवतो तिथे, जो कुठला असेल तो, पेरू असतील, बोर असतील, जांभळं असतील, जे काय असेल. त्याच्यामुळे मुलं सगळी आनंदी असतात. 2 तासाचा फक्त हा खेळ असतो, पण मुलं खूप एन्जॉय करतात. आणि त्यामुळे आपली मातीतले पूर्वीचे खेळ सुद्धा त्यांना माहिती होतात. बरोबर बरोबर. आणि तेवढाच थोडासा वेळ विरंगुळा त्यांना मोबाईल शिवाय. बरोबर. पण बघा, म्हणजे काळ किती बदललाय बघा. एखादा माणूस काही करत नसेल तर आपण त्याला उपहासाने म्हणायचो, काय गोट्या खेळत बसला होता का? पण गोट्या खेळाव्या लागतात हे शिकवायची वेळ आली. एवढा काळ बदललाय, कारण एवढे आपण त्या टेक्नॉलॉजीमध्ये ऍडिक्शन वाढलेलं आहे सगळं. बरोबर बरोबर. अच्छा, मग तुम्ही स्वतः तुमच्या आवडी कशा जपता ह्या सगळ्या धावपळीमध्ये?
तुमच्या काही आवडी असतात, जसं तुम्ही आता म्हणालात की घरात लहानपणापासून येणाऱ्या जाणाऱ्यांचा एवढा राबता होता की सांस्कृतिक क्षेत्रातली माणसं होती, राजकीय होती, सगळ्या मग क्षेत्रातली त्याच्यामध्ये माणसं तुम्हाला व्हायची. गाणी ऐकणे, आता तंबूच्या सिनेमाचा विषय निघाला, तुम्हाला सिनेमे पाहायला आवडत असेल, आवडतं ना? हो, सगळंच आवडतं. मग म्हणजे ह्या सगळ्याला वेळ देता येतो? मुळात संगीत आवडतं, पण आता संगीताचं वेळ जे आहे ते प्रवास मी खूप करते, त्यामुळे येता जाता गाडीमध्ये तो माझा म्हणजे व्यासंग पुरा होतो, कारण बरोबर संगीत ऐकणं आवडतं मला. बरोबर. कुणाची गाणी आवडतात? तसं संगीत सगळ्याच प्रकारचं आवडतं मला, म्हणजे आधुनिक सुद्धा आवडतं हो, मुळात. मग मला वाटतं तुम्हाला अरिजित सिंग आवडत असावा, हो, असं है ना? आवडतो ना? हो, सोनू निगम? सोनू निगम खूपच आवडतात. वा, क्या बात है. आणि जुनी शास्त्रीय संगीताची वगैरे असं सुद्धा गाणी म्हणजे आवडतात? शास्त्रीय संगीताची फार मला माहिती नाही, पण आवडतात. म्हणजे असं अगदी मैफिली ऐकायला पण आवडतात, पण त्यातलं फार ज्ञान नाहीये, पण आवडतात. बरं. नाटक पाहायला आवडतं? नाटक सुद्धा पाहायला आवडतं. येस. तर त्याच्यामुळे मी हे त्यांना नाटक, सांगणार आहे की कविता तुम्ही आवडतात. कविता आवडतात. मला तुम्ही भेटल्या सांगितलं तुम्हाला हो. माझ्या कविता आवडतात. कारण तुमच्या खरंच छान कविता असतात. मला पण आता फार बरं वाटलंय ऐकून. आणि तुम्ही माझ्या नाटकाला पण नक्की या, तुम्हाला नक्की आवडेल जरूर नाटक. येईन. बरं. आता मला सांगा, या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणालात मगाशी की तब्येत कधी कधी त्यांची नरम गरम असते, काळजी घ्यावीशी लागते, किंवा अजितदादांची वेळ द्यावा वेळ द्यावा असं वाटतं. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये किती सगळं वाटलं, लोकप्रियता वाढली, कामं आली, पक्ष, ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन कधीतरी असं वाटतं ना की अहो सगळं थोडं आता आपण आपल्यासाठी जगू, थोडासा वेळ की शांत बसू, तब्येत सांभाळू, हे सगळं होतं का हो आता? का ह्या सगळ्याला वेळ नाही मिळत? तसा वेळ मिळत नाही, पण कसं आहे की तेच त्यांचं ध्येय, तेच त्यांचं जग असल्यामुळे त्यातच त्यांना आनंद मिळतो. एक दिवस समजा सुट्टी घेऊन रिकामपणे बसलं तर त्यांना ते काही वेळाने त्यांना असं वाटतं की आता आपल्याला अस्वस्थ व्हायला लागतं किंवा आजारी पडल्यासारखं वाटायला लागतं. त्यापेक्षा माणसात जाणं हेच त्यांच्यासाठी सगळ्यात आनंदाचं आहे. बरोबर. आणि ते त्यांचं पॅशन असल्यामुळं तेच त्यांचं जग आहे सगळं. बरोबर. त्याच्यामुळे जो त्यांचा आनंद आहे तो आमच्यासाठी पण आनंद आहे. वा, फारच भारी. मला घरात कुठले पदार्थ जास्त खाल्ले जातात इन जनरल, सगळ्यांच्या आवडीचा? नॉर्मल आपण जे आपण घरगुती जेवण करतो ते अगदी, आणि साधं जेवण असतं आमच्याकडे. कुठले तुम्ही खरेदीला वगैरे स्वतः जाता का? हो, खरेदीला जातो, भाजी सुद्धा आणते मी, म्हणजे सगळंच पण नॉर्मल कधी सगळं असं गोष्टी होतं का की अहो जरा येताना हे घेऊन या, असं होतं? नाही, दादांना फक्त साड्या बिड्या खरेदी करायची प्रचंड आवड आहे. हो? आणि ते फक्त सगळ्यांसाठीच, घरातल्या सगळ्यांसाठीच खरेदी करतात साड्यांची, त्यांना फार आवडतं. किती छान. मला ना, मी कधीच त्यांना भेटलो नाहीये, कधी असं प्रत्यक्ष पाहिलं नाहीये. त्यांचा एखादा असा गुण जो तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतो नवरा म्हणून? नवरा म्हणून काय, पण त्यांचा वक्तशीरपणा हा सगळ्यात भावणारा वेळ गुण खूप आहे. पाळतात ना? वेळ खूप पाळतात. स्वच्छता तर सगळ्यांना माहितीच आहे, आणि अनेक गोष्टी त्यांच्या घेण्यासारख्या आहेत. बरं. मग कधी असं, आता माझं नेहमी असं होतं, मी नेहमी लिफ्ट मध्ये जातो, दार उघडं असतं, तोपर्यंत बायको अगं घाल ना चप्पल, पटकन चल ना, लिफ्ट असं ते ना वेळ पाळण्यामध्ये थोडासा फरक. तसं कधी तुमचं झालंय का की ते वेळेत? आणि बऱ्याच झालेलं आहे. आता शेवटी आम्हा बायकांचं कसं असतं, मुलं बाळ घर सगळं असतं, तुम्ही पटकन जाता येत, तसं आम्हाला नाही ना जाता येत, त्याच्यामध्ये वेळ लागतो, त्यामुळे थोडासा फरक पडतो कधी कधी. बरोबर आहे. आणि स्वच्छतेचा आत्ता विषय तुम्ही काढलात, तुम्हाला राष्ट्रपती पुरस्कार सुद्धा मिळालाय असं मी ऐकलंय, बरोबर? आमच्या गावाला मिळाला. तो स्वच्छतेशी निगडीत ना? हा, निर्मल ग्राम योजनेमध्ये. अच्छा. ते काय नेमकं होतं, म्हणजे कसं काय वर्कआउट झालं? ते म्हणजे केंद्र सरकारची निर्मल ग्राम योजना असते, आणि राज्य सरकारची संत गाडगे महाराज योजना म्हणजे होत्या आधी, आणि त्याच्यामध्ये मग काही वर्षापूर्वी त्या चालू होत्या, आणि मग आम्ही आमच्या गावाने मला या स्पर्धेमध्ये पहिलं आलेलं गाव बघण्याची संधी आली, आणि मग मी असं ठरवलं की माझं गाव पण आपण या स्पर्धेमध्ये उतरवायचं. म्हणून ग्रामस्वच्छता अभियानामध्ये मी माझं काटेवाडी गाव स्पर्धेमध्ये उतरवण्यासाठी सुरुवात केली. आणि जेव्हा सुरुवात केली तेव्हा मी असं ठरवलं होतं की म्हणजे विचार करूनच मी उतरले होते स्पर्धेमध्ये. त्यासाठी मी सर्वे केला गावचा. तर गावचा सर्वे केल्यानंतर असं कळलं की माझ्या गावामध्ये 80% लोकांकडे शौचालयच नाहीत. बापरे. आणि 20% लोकांकडे शौचालय आहेत, पण ते तितके वापरले जात नाहीत. म्हणजे जे शौचालय जरी असले तरी ते स्टोअर केलेले आहेत, किंवा तिथे शेळ्या बांधतायत किंवा. तर मग ती जरा भयंकर गोष्ट होती. त्यामुळे मग त्याच दरम्यान केंद्र सरकारची निर्मल ग्राम योजना सुरू होती, जी की सॅनिटेशनवर काम करत होती, कचरा व्यवस्थापन आणि
ह्याच्यामध्ये सॅनिटेशनवरती. त्याच्यामुळे मग मी ती निर्मल ग्राम योजना हाती घेतली, ग्रामस्वच्छता अभियान म्हणजे बाजूला ठेवून. आणि 2008 साली आम्हाला निर्मल ग्राम योजनेचं राष्ट्रपतींच्या हस्ते माझ्या काटेवाडी गावाला बक्षीस मिळालं. किती छान, वा. पण मला असं वाटतं तुमचं हे जे काही म्हणजे खरं तर राजकारणापेक्षाही वेगळं समाजाशी निगडीत काम आहे, मातीतल्या खेळाचं म्हणा किंवा स्वच्छतेचं म्हणा, हे खूप म्हणजे तसं वेगळ्या अंगाने जाणारे सगळे काम आहेत, हो की नाही? म्हणजे समाजासाठी जास्त तुमचं काम जास्त आहे. बरोबर. आणि आता इथून पुढे मला वाटतं तेच तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे, हो की नाही? बरोबर. आता काय तुमचं सध्या काय ठरवलंय, रुटीन ध्येय काय ठरवलंय, की आता हे सगळे निवडणुकीची धामधूम आहे, या सगळ्या ह्याच्यात कसं मॅनेज करायचं हे? सध्या तर प्रचार सुरू आहे आणि सध्या प्रचाराशिवाय सध्या दुसरं काय आता नाहीच आहे. आता पुढे प्रचार झाल्यानंतर बघूया आता काय ते पुढचं. आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये पार्थ दादांचं काय म्हणणं असतं, बाबाई बिझी, आई बिझी, त्याला असं कधी वाटत नाही का की गिव्ह मी सम टाइम मॉम अँड डॅड? नाही, त्याची आज उलट त्याची सगळ्यात मोठी जबाबदारी वाढलेली आहे. कारण दादाही खूप बिझी असतात. आईसाठी त्याला आता म्हणजे घरचं कोणीतरी पाहिजे सगळं बघायला, आणि तो कारण पुरा बॅकबोन सांभाळतोय, कारण त्याच्यावर मोठी जबाबदारी आलेली आहे. आपल्याला वाटतं की ते समोर येत नाहीत किंवा समोर नाहीत, पण सगळी जबाबदारी तर खरं तेच सांभाळतायत. बापरे, किती खरं तर वेगळं प्रेशर असतं ना हे. कारण हे सगळं असं मोठं नाव आपल्या घरामध्ये असताना ही बाकीची बाजू सांभाळणं, कारण पडद्यावरच्या लोकांचीच जास्त मोठी जबाबदारी असते खरं सांगायचं. बरोबर, अगदी बरोबर. आमचे प्रशांत दामले सरही म्हणतात ना की नाटक करतो आम्ही, मागे जी बॅकस्टेज वाली मंडळी आहे ती त्याच्या आधी 3 तास येतात, सेट लावतात, लाईट लावतात, आम्ही 3 तास काम करून जातो, त्याच्यानंतर ती 3 तास काम करतात. बरोबर बरोबर. या सगळ्या ह्याचं आतापर्यंतच्या आयुष्यात संसारामध्ये कधी दडपण आलं की अजित पवारांची पत्नी म्हणून ते कधी कधी होतं ना असं की त्याच्यापेक्षा थोडं वेगळं नॉर्मल जगता येत नाही, असं कधी होतं? असतं, प्रत्येक गोष्टीमध्ये प्लस अँड मायनस असतात. शेवटी आपण एखादी गोष्ट स्वीकारली की ती स्वीकारलीच. बरोबर. मी असं ऐकलं तुम्हाला सिनेमे पाहायची पण खूप आवड आहे. अशात रिसेंटली कुठला पाहिला होता? अशात अलीकडे तर नेटफ्लिक्सवरती आपण बरेच बघतो, टीव्ही वरती बघतो. अशात पूर्ण सिनेमा थिएटरला जाऊन नाही पाहिला? अशात कुठला? थिएटरला बरेच दिवसात नाही पाहिलेला. तुम्हाला अनेक पुरस्कार तुमच्या कॉलेजच्या लाईफ पासून मिळाले असं मी ऐकले, बरोबर ना? तुम्हाला तुमच्या युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा एक पुरस्कार मिळाला होता, सावित्रीबाई फुले विद्यापीठ. मागच्याच वर्षी मिळालेला आहे, जीवन गौरव पुरस्कार मिळाला मला. अच्छा, तो पुणे विद्यापीठाचा सावित्रीबाई, माझ्या सामाजिक कामासाठीच मिळालेला आहे. बर. तुमच्या महिलांसाठी काम करण्याच्या वृत्तीला पण तुम्हाला खूप, मला असं मनापासून ॲप्रिशिएट करावं असं वाटतं. कारण तुमचं मी जे काही वाचत होतं त्याच्यामध्ये की महिलांनी स्वतः पैसे कमवून स्वतःच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे, असा एक तुमचा फार मानस असतो. हे कसं, म्हणजे हे कशामुळे हा विचार आला आणि काय? मला पहिल्यापासूनच असं वाटतं की महिला सक्षम झाली की घर सक्षम होतं, आणि प्रत्येक महिलेला सक्षम व्हायचा अधिकार आहे. ती तेव्हा स्वाभिमानानं तिला जगता येतं. आणि आपल्याला माहितीच असेल की मी बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कची चेअरपर्सन आहे. तिथे जवळजवळ 3,500 महिला काम करतात. तर ह्या 3,500 महिला ज्या आहेत त्या पूर्वी धुनी भांडी करायच्या किंवा रानात खुरपायला जायच्या, आणि ज्या आपल्याला माहिती आहे की 10वी-12वी झाल्या मुली की लवकर लग्न करून देतात, आणि नंतर मग त्यांना नोकरीच्या संधी नसल्यामुळे किंवा त्यांचं शिक्षण नसल्यामुळे कुठे नोकरी करायची किंवा चांगल्या नोकरी नसल्यामुळे त्यांना अशीच कामं करायला लागतात, नाहीतर घरी बसायला लागतं. तर त्याच्यामुळे मग या अशा मुलींना साध्या मशीनवर जर त्यांना थोडंफार शिवणकाम येत असेल तर त्यांना आम्ही हायटेक मशीनवरती प्रशिक्षण दिलं. आणि जे हायटेक टेक्स्टाईल पार्क आहे त्याच्यामध्ये आम्ही रेडीमेड कपड्यांचे कारखाने आहेत 11, आणि त्याच्यामध्ये आम्ही त्यांना हायटेक मशीनवर प्रशिक्षण दिलं. आणि ह्या सगळ्या बारामती परिसरातल्या ह्या तळागाळातल्या सगळ्या महिला, त्यांना आम्ही प्रशिक्षण दिल्यामुळे त्या सगळ्या चांगल्या कारखान्यांमध्ये त्या काम करायला लागल्या. आणि आत्ता त्या प्रत्येक महिला, सुरुवातीला आम्ही 7,000 हा पगार फिक्स केलेला होता, पण नंतर नगावर ज्यांचं स्किल वाढल्यानंतर तुम्ही जितके न कराल त्यांचा तसा पगार वाढत गेला. आणि आज एक महिला जवळजवळ 30,000 ते 50,000 पर्यंत महिन्याला पगार कमवते. आणि जेव्हा ती महिला स्वतःची गाडी घेऊन स्वतःच्या म्हणजे पगारावर आणि दिवसभर सावलीमध्ये
एक छान ॲप्रन घालून अतिशय चांगल्या वातावरणामध्ये काम करते, तेव्हा त्या महिलेचा सुद्धा सन्मान वाढतो. बरोबर एक कमावती महिला घरी आली की तिचाही तो कुटुंबामध्ये तिचा सन्मान वाढतो आणि समाजात तिला वेगळ्या नजरेने बघितलं जातो. आयुष्यच बदलून जातं. आयुष्यच बदलून जातं आणि जेव्हा ती म्हणजे तिची मान उंचावताना तिलाही जगामध्ये सन्मानाने जगताना एक वेगळा म्हणजे कॉन्फिडन्स आलेला असतो. बरोबर. आणि मग महिला सक्षमीकरण म्हणजे काय आणि खरं वेगळ्या प्रकारचं खूप समाधान मिळतं. वा, फारच छान. जशा गप्पा आज आपण मारतोय की नाही, तसं मी अजितदादांना पण भेटणार आहे, त्यांच्याशी मी गप्पा मारणार आहे. कारण त्यांची बाजू मला जाणून घ्यायची की त्यांचं लाईफ कसं असतं, ते धावपळीत काय करतात, कशी खाण्यापिण्याची काळजी घेतात. आता एवढ्या धावपळीत तुम्ही एक फोन दिवसभरातला होतो का तुमचा की अहो जेवलात का? होतं ना. हो. मग त्याच्यावर ते काय म्हणतात, जरा थांबा कामात आहे का? नाही, जेवला का असं नव्हे, एक सकाळी किंवा संध्याकाळी एक दिवसाभरात फोन होतोच आमचा, किंवा कामानिमित्त असेल तर मग मधून मधून होत राहतात फोन. तुम्ही रागवलाय हे त्यांना कसं कळतं? तुमची अशी काही म्हणजे असं असतं का काही म्हणजे म्हणजे काय? कारण काय, आपली आपली एक रागवण्याची एक पद्धत असते. माझी बायको रागवली ना की घरामध्ये शांतता, इतकी शांतता की त्याची भीती वाटते मला. तसं तुमचं काय की ह्याच्यावरनं त्यांना कळतं मी रागवली असं नाही? असं काही नाहीये. किंवा ते रागवले ते तुम्हाला कसं कळतं? नाही, मला एक बरं, त्यांचा आवडीचा रंग कोणता आहे? त्यांचे सगळेच कसे आवडीचे रंग आहेत, पांढराच त्यांना जास्त आवडतो. पांढरा जास्त आवडतो. अच्छा. आणि तुमच्या आवडीचा रंग कोणता आहे? मला काळा पांढरा दोन्ही आवडतात. दोन्ही आवडतात. कारण मी तिकडे गेल्या त्यांना भेटल्यानंतर क्रॉस क्वेश्चन करणार आहे. आता मी त्यांना विचारणार आहे की तुमचे आवडते सिंगर कोण आहेत? तुम्ही त्यांना अजिबात सांगू नका, उत्तर फोडू नका. तेव्हा त्यांनी जर अरिजित सिंग हे उत्तर दिलं तर तुम्ही आधुनिक सांगितलं फक्त. अच्छा, आधुनिक हिरो. मग जुन्या काळातले तुमच्या आवडीचे कोण सिंगर आहेत? किशोर कुमार. किशोर कुमार. हे मी त्यांना आता नक्की विचारणार आहे. आणि रंग तुमच्या आवडीचा विचारणार आहे. किशोर कुमार आणि आशा भोसले मला खूप आवडतात. खूप आवडतात. बरं, मला बरं एक आहे, आता आम्ही पाहतो म्हणून सगळं बातम्यांमध्ये वगैरे, अजितदादांना प्रत्येक प्रकारच्या कपड्यामध्ये हँडसम दिसतात. त्यांनी असा सूट घातला तरी ते छानच दिसतात, त्यांनी नॉर्मल पांढरा सदरा घातला तरी. बरं, फॉरेनला मध्यंतरी ते गेले होते तेव्हा त्यांचे वेगळे फोटो होते तरी. तुम्हाला ते कुठल्या कपड्यांमध्ये जास्त आवडतात? ते कॅज्युअल मध्ये चांगले दिसतात. कॅज्युअल म्हणजे जीन्स टी शर्ट वगैरे असं हँडसम दिसतात मला, कारण मला तर ते फार आवडतात. ते ज्याही कपड्यांमध्ये असतील ते असे मस्त दिसतात. आता मी त्यांना विचारणार आहे की त्यांना कुठल्या कपड्यामध्ये ते स्वतः जास्त कम्फर्टेबल वाटतात. तर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुमचं लव्ह मॅरेज का अरेंज मॅरेज? आमचं अरेंज मॅरेज. हो का? मला वाटलं दादांनी तुम्हाला अशी रीतसर तुम मेरे सपनों की राणी वगैरे असं विचारलं असेल. असं नाही कधी विचारलं? नाही, असं काही नव्हतं. माझे भाऊ नेहमीप्रमाणे म्हणजे जसं मुलींना स्थळ बघायला जातात तसं गेले होते. त्यांचे मित्रच दादांच्या घराच्या मागच्या साईडला राहत होते आणि त्यांनी सांगितलं की इथे पवारांचे एक चिरंजीव आहेत लग्नाचे. मग त्यांनी आणून रितसर फोटो वगैरे दाखवला. मग नंतर ठरलं मुंबईत बघायचं मुलगी. मग तिथे मुलगी बघायला सगळेजण आले. जसं नॉर्मल लग्न ठरतं तसं आमचं लग्न ठरलं. किती छान. वा. आता तुम्ही मुंबई, पुणे, बारामती तिन्ही ठिकाणी वास्तव्याला असता. पदार्थ कुठले तुम्हाला जास्त आवडतात? स्ट्रीट फूड. कारण मुंबईमध्ये सुद्धा तितकेच आहेत, पुण्यामध्ये तर खूपच आहेत आणि बारामतीमध्ये सुद्धा असतील. आजकाल गावाचं काही बंधन राहिलं नाही. तर तुम्हाला कुठले पदार्थ खायला जास्त आवडतं? मला वडापाव आवडतो. वडापाव आवडतो खूप. पाणीपुरी, भेलपुरी असे आवडतात सगळे. मग तुम्ही हे गाडीवरती जाऊन खाता? हो, गाडीवर जाऊन आम्ही खातो ना. तुम्ही असं गाडीवर जाऊन? हो, मी सगळीकडे जाते. पण मग तेव्हा सिक्युरिटी किंवा भोवतालची माणसं? नाही, सिक्युरिटी वगैरे नसते माझ्या बरोबर. नाही, अशा वेळेस अशी नॉर्मल गाडीवर जाऊन पाणीपुरी खाता? मुंबईत पण? मुंबईत पण. किती भारी. मला हे माहितीच नव्हतं. वेगवेगळ्या ठिकाणी असं फिरून छान. वा. नाही, असं सगळ्यांसारखं राहायलाच मला आवडतं. आज काय केलंय घरी जेवायला? नाश्ता तर आम्ही पाहिला, पोहे उपमा. आज जेवायला काय? आज नॉर्मल जेवण आहे, म्हणजे व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहे. दोन्ही आहे. वा. कारण काय, माहेरच्या माणसाकडे आलो तर फक्त नाश्त्यावरती कसं भागेल? जेवणच मी आज इथून जाणार आहे. अर्थात थोडासा आहेरही घेईन म्हणतो, कारण हक्क असतो ना आपल्या आपल्या गावच्या माणसावरती. नक्की नक्की. तुमची आता पुढची चक्कर कधी होणार आहे धाराशिव भागात किंवा मराठवाड्यात? लवकरच जाईल माझ्या भावांना भेटण्यासाठी. बर. अजून एक मला विचारायचं होतं की मी आल्याला एक छान तुळशी वृंदावन पाहिलं अंगणामध्ये आणि त्याची पूजाही झालेली पाहिली.
तर ही देवपूजा वगैरे सगळं तुम्ही नित्यनेमाने करता? नित्यनेमाने करते. समजा मी नसेल तर इथले माझे जे सहकारी आहेत ते करतात, इथला स्टाफ करतो. पण तुम्ही मानता, म्हणजे देवाला मानता? हो, मी ईश्वराला मानते. एक शक्ती काहीतरी असते, ती सतत आपल्या पाठीशी असते, माझं असं म्हणणं आहे. मी स्पिरिच्युअल आहे. मलाही असं वाटतं की एक शक्ती आपल्या पाठीशी कायम असते. आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये एक अशी आठवण जी खूप मनाला आनंद देणारी आहे, सुखद आहे, जो क्षण आहे, जो कशामुळे मिळाला असेल? समाजकारणामुळे मिळाला असेल, राजकारणामुळे मिळाला असेल, कुठल्या कौटुंबिक आयुष्यात मिळाला असेल, की हा क्षण माझ्या आयुष्यातला मनाच्या सगळ्यात माझ्या मुलांचे जन्म हेच माझ्यासाठी सर्वात आनंदाचे क्षण आहेत. किती गोड. आईला दुसरं काय हवं असतं? आईला दुसरं काय असतं? बरोबर आहे. आणि त्यांच्याविषयीचं तुमच्या मनात की आता त्यांनी हे करावं, हे असं तुम्ही त्यांना सांगता की हे नको बाबा, हे नको, थोडा वेळ लांब ठेव? काय चुकत असेल तर नको म्हणून सांगतो, पण सगळं ते आता मुलं सगळी समजदार आहेत. त्यांना आजकालच्या मुलांना सगळं कळतं काय करायला पाहिजे ते. बरोबर आहे. पण त्यांना धाक कोणाचा जास्त आहे, बाबांचा का आईचा? बाबांचा. तो तर सगळ्या महाराष्ट्राला आहे. ओके. सहलीच्या ठिकाणांविषयी तुमचं ॲग्रो टुरिझम विषयी पण काही काम आहे, बरोबर ना? हो. तर हे काम कसं डेव्हलप झालं आणि ह्याची सुरुवात कशी झाली? आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राचा शेतकरी कुठल्या ना कुठल्या कारणाने कायमच मागे राहत आलेला आहे अलीकडच्या काळामध्ये. कधी दुष्काळ असतो तर कधी ओला दुष्काळ असतो, कधी पाण्याचे प्रॉब्लेम्स असतात आणि सतत शेतकरी हा किंवा कांद्याला भाव जास्त असतो कमी असतो, पिकांना भाव जास्त असतात कमी असतात, तो कुठल्या ना कुठल्या कारणाने सतत पिचलेला असतो. अलीकडच्या काळात तर खूपच अवस्था वाईट आहे. आणि मग त्या शेतकऱ्यांना जर जोडधंदा मिळाला, आणि शेतकऱ्यांच्या त्या अलीकडे कुटुंब पण आता कमी कमी होत चालली आहेत, त्याच्यामुळे जमिनी कमी होत चालल्यात. मग एवढ्या जमिनीत शेती पण करू शकत नाहीत. पण ॲग्रो टुरिझम जर एक सहव्यवसाय जर केला तर त्या शेतकऱ्यांना थोडाफार फायदा होऊ शकतो. जर समजा त्यांची थोडीशी जमीन असेल, थोडी काही त्याच्यामध्ये त्याला तो व्यवसाय करू शकत असेल आणि पैसे कमवू शकत असेल, तर ते करण्यासाठी म्हणून आम्ही महाराष्ट्र ॲग्रो टुरिझमची स्थापना केली. त्याची मी संस्थापक अध्यक्ष होते. आणि मग अशामुळे ज्या माझ्या शेतकऱ्यांना थोड्या थोड्या जमिनी आहेत, त्यांना जर हा व्यवसायाचे निर्मिती करता आली चांगल्या प्रकारे, अर्थार्जन होईल. अलीकडे पर्यटन खूप वाढलेलं आहे. अलीकडे परत गावाकडे चला, हा सगळेजण आपण बघतो आता सगळेजण भाकरी खातायत, ऑर्गॅनिक फूड हे सगळ्याकडे चाललेलं आहे. तर अशा पद्धतीमुळे त्यांनाही पर्यटकांचा फायदा होऊ शकेल. लोकांनाही अलीकडे म्हणजे दर शनिवारी कुठेतरी जायचं असतं, त्याच्यामुळे दोन्हींचा फायदा, पर्यटनही होईल आणि शेतकऱ्यांना फायदा मिळेल. या दृष्टीने आम्ही ह्या ॲग्रो टुरिझमची स्थापना केली आणि याचा बऱ्याच शेतकऱ्यांना फायदा होतोय. बरोबर. आपण तुमच्या लक्षात आलं असेल की आपण आज जेवढ्या कामांविषयी बोलतोय यातलं काहीही राजकारण नाहीये. समाजाशी निगडीत लोकांचं भलं व्हावं म्हणून जे काही म्हणून आहे, मग त्याच्यात महिला आहेत, गरीब शेतकरी आहेत, मातीचे खेळ आहेत, मातीतले खेळ आहेत, याच्याविषयी आपण आज बोलतोय. वा, फार छान वाटलं मला तुम्हाला आज भेटून. एक रॅपिड फायर छोटासा घेऊया. व्हेज का नॉनव्हेज? नॉनव्हेज. नॉनव्हेज. बारामती, पुणे का मुंबई? तिन्ही ठिकाणी. नाही, असं राहायला कुठे जास्त आवडतं? तिन्ही ठिकाणी. म्हणजे आता काय झालंय की बारामतीला पूर्वीपासून राहत आलेले आहे आणि जास्ती कामं माझे बारामतीच आहेत. म्हणजे माझे शैक्षणिक संस्था तिथेच आहे, टेक्सटाईल पार्क तिथेच आहे, शेती तिथेच आहे, गाव तिथेच आहे आणि मतदारसंघ तिथेच आहे. त्याच्यामुळे सगळी कामं साधारण जास्ती दिवस तिथे राहिल्यामुळे तिथली पण ओढ आहे. मुलांच्या शिक्षणाच्या निमित्ताने, दादांच्या कामानिमित्त मुंबईमध्ये दादा मंत्रिमंडळात असल्यामुळे अनेक वर्ष तिथलंही मला सवय आहे. आणि पुण्यामध्ये आमच्या दोन्हीची कनेक्टिव्हिटी असल्यामुळे इथे पण सवय आहे. असं तिन्ही ठिकाणी माझं आठवड्यातून जाणं येणं असतं. बरोबर. खूप प्रवास होत असेल? पण जास्त बारामतीला मला आवडतं. हो, प्रवास माझा होतो, भरपूर होतो. बापरे. मैत्रिणी वगैरे तुमच्या आहेत ना. म्हणजे कॉलेजमधल्या पण आहेत, आत्ताच्या पण आहेत. हो का? अच्छा. मग आत्ताच्या म्हणजे मग कुठल्या नेमक्या? त्या मुंबईमध्ये पण आहेत. मग जाणं येणं, गप्पा भेटी सगळं जसा वेळ मिळेल तसा आम्ही भेटतो. अरे वा. तुम्ही पाहताय का, अगदी तुमच्या माझ्या घरात होतीशी कुकरची शिट्टी आता झालेली आहे. म्हणजे कसा भात तयार झालेला आहे आणि हीच ती वेळ आपल्या गप्पांना एक अर्धविराम देण्याची. तर आपण आज ह्या गप्पा इथे थांबूया. परत तुमच्याकडे मी नक्की येईन. मला आज फार छान वाटलं तुम्हाला भेटून आणि मज्जा आली. आणि हो, कितीही नाही म्हणलं
तरी शेवटी तुमच्याकडे लोक राजकारण म्हणून पाहणार, राजकीय नेते म्हणून पाहणार. तर तुमच्या या महत्वाकांक्षेसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. तुमच्या नावापुढे लवकरच Thank you. खासदार Thank असं हे लागू द्या. तुम्हाला अनंत शुभेच्छा. आणि हो, आमच्याकडे एक छोटीशी आणि छानशी भेटवस्तू आहे बरं का तुमच्यासाठी. अरे बापरे, वडापाव. वडापाव हा खरा नाहीये, पेपर वेट आहे हे. अच्छा. तुम्ही आता जेव्हा खासदार म्हणून काम करायला लागाल तेव्हा तुमच्या टेबलवरती खूप कागद असतील, तर त्या कागदांवरती हे ठेवा. थँक्यू सो मच. वा, धन्यवाद. तुम्हाला मनापासून खूप शुभेच्छा. नमस्कार.